राष्ट्रवादी सोबतच यावेळेस नागरिक राहणार आहे, कारण की त्यांना एक संधी दिलेली होती. त्या संधीचं सोनं त्यांना करता आलं नाही. प्रशासकीय राजवटीत अजून भ्रष्टाचार झाला, राजवटीच्या आधीही भ्रष्टाचार झाला. आपली पालिका एकदम कर्जबाजारी झालेली आहे आणि कर्जबाजारी झाल्यामुळे अनेक समस्यांचं तोंड उघडू नये. तुम्ही रोड बघा, रोडला गर्दी बघा, ड्रेनेजची समस्या, पाण्याची समस्या, कचऱ्याची समस्या, अनेक समस्या आहे. कोण जबाबदार याला? ह्याला जबाबदार सत्ताधारी, त्यांचं नियोजनच नाहीये. नागरिक विचारच करतात, विचारच करणार. आता विचारच करणार यावेळेस. बदल होईल निश्चित. निश्चित बदल होणार आहे. कोरोनाच्या काळातलं भांडवल करतात आणि त्याच्यावर काय राजकारण करायचं? आम्ही गहू दिले, आम्ही पोते दिले, आम्ही सॅनिटायझर मारले. अरे ते तुमचं कामच आहे, तुम्ही तर आले बी नव्हते. राष्ट्रवादी सोबतच नागरिक उभे राहतील आणि नागरिकांनी ठरवलेले आहे अजितदादा पवार यांच्या माध्यमातून हे पिंपरी चिंचवड अजितांच्या ताब्यात द्यायचं आणि परत आहे आपलं तसं पिंपरी चिंचवड साबूत ठेवायचं. नमस्कार, नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पाहतोय महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. खरं तर आज आम्ही भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 5 मध्ये उभा आहे. साहजिकच भोसरी विधानसभेतील अजितभाऊ गव्हाणे यांच्या प्रभागात उभा आहे. तसं बघायला गेलं तर त्यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 5 मध्ये जो आहे तो पॅनल तयार झाला आहे. खरं तर अधिकृत पॅनलची देखील घोषणा झाली आहे. प्रभागातले जे उमेदवार आहेत सध्या आता प्रभागामध्ये फिरत आहेत. आज तसं बघायला गेलं तर प्रभागामध्ये जे अधिकृत उमेदवार आहेत तसं बघायला गेलं तर म्हणजे भीमाताई फुगे आहेत. या देखील नगरसेविका म्हणून प्रभाग क्रमांक 7 मधून निवडणूक त्यांनी लढवली होती. भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती ते भरघोस असं मतदान घेऊन त्या ठिकाणी विजय झाल्या होत्या. त्यानंतर तसं बघायला गेलं तर अमरभाऊ फुगे हे देखील सध्या या निवडणुकीचे घेण्यात आहेत. हे देखील या प्रभागाचं नेतृत्व केलं आहे. म्हणजे सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांची देखील ओळख आहे. यांनी देखील या प्रभागामध्ये अनेक इथल्या नागरिकांच्या प्रश्न जे आहेत त्या ठिकाणी सोडवलेले सध्या पाहायला मिळून येतात. त्यामुळे त्यांचं देखील वर्चस्व या प्रभागामध्ये निर्माण त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावरती केलेलं सध्या पाहायला मिळून येतं. तसं बघायला गेलं तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या प्रियंकाताई बारसे यांनी देखील या प्रभाग क्रमांक 5 मधून निवडणूक लढवली होती. त्यांनी देखील सध्या 2017 मध्ये भरघोस असं मतदान घेऊन त्या देखील निवडणूक त्यांनी विजय झाल्या होत्या. खरं तर परत पुन्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश केला आणि त्यानंतर सध्या आता प्रभाग क्रमांक 5 मधून निवडणुकीच्या सामोरे जात आहेत. तसं बघायला गेलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे या ठिकाणी भोसरी विधानसभेतील तुम्ही अध्यक्ष म्हणून या ठिकाणी कामकाज पाहिलेले. खरं तर राहुल भाऊंची ओळख सध्या इथं म्हणजे नागरिकांच्या मनमानात ते बसलेले आहेत. कारण नागरिकांचे छोटे छोटे प्रश्न त्यांनी जाणून घेतलेत, नागरिकांचे प्रश्न या ठिकाणी सोडवलेत. हे चारही उमेदवार सध्या आता प्रभागात फिरत आहेत, प्रभागातले प्रश्न जाणून घेत आहेत. खरं तर प्रभागातला विकास जो आहे तो अजितभाऊ गव्हाणे यांच्या माध्यमातून इथल्या प्रभागातल्या विकासाला गती दिली आहे. त्यामुळे निश्चितच हे सगळे उमेदवार जे आहेत ते सध्या अजितभाऊ गव्हाणे यांच्या माध्यमातून यांनी जो पॅनल तयार केला आहे या माध्यमातून सगळे आता हे पुढे जात आहेत. खरं तर काकी त्या माझ्यासोबत. काकी, तुम्ही प्रभाग क्रमांक 7 मधून निवडणूक लढवली, भरघोस असं मतदान तुम्हाला मिळालं. सध्या आता तुम्ही प्रभाग क्रमांक 5 मध्ये उभा आहेत. काय सांगाल? तुम्ही आता 5 मध्ये निवडणुकीसाठी उभा आहेत, काय सांगाल? नमस्कार. पहिलं मी माझं नाव सांगते. भीमाताई पोपटराव फुगे, प्रभाग क्रमांक 7 मध्ये मी गेल्या पंचवार्षिकला निवडून आले. लोकांनी मला भरपूर साथ दिली आणि माझी कामं पाहून आता सध्या मी प्रभाग क्रमांक 5 मध्ये राहिला आहे. आणि माझी कामं पाहून आमच्या प्रभागातली सर्वजण तर असं त्यांना आलं की त्यांचा मला भरपूर पाठिंबा मिळायला लागला की ताई तुम्ही आपल्या 5 नंबरमध्ये उभे राहा, आम्ही तुम्हाला सगळ्या 5 चौघांच्या पाठीमागे आम्ही तुमच्या राष्ट्रवादीच्या उभे राहू, तुम्हाला भरघोस मताने निवडून देऊ. आणि तसं काम आमच्या पहिले अजित दामोदर गव्हाणे यांनी भरपूर कामं केली. अजित गव्हाण्यांना पाहून सगळे जे मतदार लोक आहे ना त्यांनी सांगितलं की ताई तुम्ही अजित भाऊंच्याच मागे उभं राहा, 100% तुम्ही निवडून येणार. काकींचं म्हणणं आहे. खरं तर त्यांनी प्रभाग क्रमांक 7 मध्ये भरघोस असं मतदान घेऊन त्या ठिकाणी विजय झाल्या. त्याच कामाच्या जोरावरती प्रभाग क्रमांक 5 मधून त्यांनी अजितभाऊ गव्हाणे यांनी त्यांना ती उमेदवारी दिली. खरं तर प्रभाग 5 नंबरमधून ते आता लढत आहेत. बारसे मॅडम आहेत. काय खरं तर म्हणजे तुम्ही देखील या प्रभागाचं नेतृत्व केलं आहे, या ठिकाणी तुम्ही नगरसेवक म्हणून राहिलात. खरं तर अजितभाऊ यांच्या माध्यमातून तुमच्याही माध्यमातून इथल्या प्रभागातल्या विकासाला गती देता आली आहे, काय सांगाल? नमस्कार, मी सौ प्रियांका प्रवीण बारसे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मी अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी आज उभी आहे. खरं तर गेल्या पंचवार्षिक म्हणजे 17 ते 22 या काळातसुद्धा मी भरपूर कामं केलेली आहेत. नागरिकांच्या लाईट, रस्ता, ड्रेनेज, कचरा या
मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा पुरवण्याकडे मी जास्त करून लक्ष दिलेलं आहे. मान्य आहे की अजूनही आपल्याला कामं खूप करायची आहेत आणि त्या दृष्टिकोनातूनच मला या पुढच्या काळातही काम करण्याची इच्छा वाटली की नाही, आपल्यामध्ये क्षमता आहे नागरिकांच्या समस्या सोडवण्याची, तर आपण परत एकदा उभं राहिलं पाहिजे आणि हे जनसेवेचं कार्य आहे ते चालू ठेवलं पाहिजे. पण याचबरोबर मी एक स्वतः शिक्षिका असल्यामुळे माझ्यासमोर आपल्या प्रभागामधलं महानगरपालिकेच्या शाळेचं आरक्षण डोळ्यासमोर होतं आणि तसंच आपल्याला हॉस्पिटलचं पण आरक्षण आपल्या प्रभागात आहे आणि ही दोन्ही आरक्षणं विकसित करण्यासाठी जो अनुभव मला पहिल्या पंचवार्षिकमध्ये आला तो निश्चितच ही कामं विकसित करण्यासाठी या पुढच्या काळामध्ये मला तो उपयोगी पडणार आहे आणि नागरिकांच्या आरोग्य आणि शिक्षणाकडे मला जास्तीत जास्त लक्ष देता येणार आहे. आणि माझा हे विजन बघूनच मला अजितभाऊ गव्हाणेंनी परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला त्यांनी सामावून घेतलं आणि हे पुढचं कार्य करण्याची मला त्यांनी संधी दिलेली आहे. निश्चितच. खरं तर म्हणजे तुम्ही या भागातून नेतृत्व करताय, नेतृत्व केलं आहे तुम्ही या भागामध्ये, परत पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहात. खरं तर म्हणजे तुम्ही देखील या प्रभागात म्हणजे विकासाला गती देताना तुम्ही देखील त्या प्रभागामध्ये तुम्ही कामकाज पाहिलं आहे. निश्चितच म्हणजे नागरिकांनी सुद्धा, मतदारांनी सुद्धा जो प्रभागातला विकास करतोय त्याच्या पाठीशी उभा राहून त्याला मतदान केलं पाहिजे. निश्चितच. आणि मला तो पाठिंबा क्षणोक्षणी जाणवतो. गेल्या पंचवार्षिक संपल्यानंतरही जो प्रशासकीय कारभार चालू होता त्या प्रशासकीय कारभाराच्या काळातही मी घरात बसलेली नाही. प्रत्येक वेळी नागरिकांचा फोन आल्यानंतर तो उचलणं, काम होणार नाही होणार हे स्पष्टपणे नागरिकांना सांगणं, त्यामुळं नागरिकांना माझा हा स्वभाव आवडतो की मॅडम करणार तर करणार आणि जमणार नसेल तरीही सांगणार की आपल्याला अशी अडचण आहे हे काम करण्यासाठी आणि आपल्याला हे काम करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करावा लागणार आहे. नागरिकांना हा रोखठोक स्वभाव पण आवडतो. तुमच्या पाठीशी उभं राहतील, राष्ट्रवादी पॅनलच्या मागे उभं राहतील. 100% माझ्या विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुका होतील. विकासाच्या मुद्द्यावरतीच निवडणूक लढायची आपल्याला. निश्चितच. खरं तर तसं बघायला गेलं तर म्हणजे राहुल भाऊ आहेत माझ्यासोबत, त्यांनी सुद्धा या प्रभागामध्ये म्हणजे तळागाळातल्या नागरिकांचे जे आधार कार्ड असतील किंवा इतर सगळ्या गोष्टी तुम्ही तुमचं 24 तास ऑफिस आहे ना ते खुलं होतं नागरिकांसाठी. खरं तर म्हणजे नागरिकांचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी 24 तास तुमची दारं उघडी होती. सध्या आता नागरिकांनी सुद्धा आता म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्यासाठी रात्रंदिवस लढणारा व्यक्ती कोण हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? सध्या तुम्ही प्रभागाच्या आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला आहे, नागरिकांनी सुद्धा आता तुमच्या पाठीशी उभं राहण्याची वेळ आली, काय सांगाल? निश्चित सर्व या पॅनलच्या पाठीमागं सर्वसामान्य नागरिक, माता भगिनी खंबीरपणे या ठिकाणी उभे तर आहेच, पण भरघोस मताने आपला हा पॅनल विजयी होईल. कारण का अनेक काम करणारी ही लोक आहेत, हे सर्वसामान्य परिवारातील आलेली सर्व उमेदवार आहेत आणि सहज संपर्क साधता येणारे असे सर्व उमेदवार आहेत. त्यामुळं नागरिकांना निश्चित खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये ही लोक चांगल्या पद्धतीने 5 वर्ष वेळ देतील. फक्त निवडणूक आली आणि 1 महिन्यासाठी वेळ देणारी ही पॅनलमधली मंडळी नाही, तर ही 12 महिने आणि 365 दिवस काम करणारी ही सर्व पॅनल आहे. तर निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हा पॅनल प्रभाग क्रमांक 5 भरघोस मताने या ठिकाणी निश्चित विजय होईल. खरं तर म्हणजे अजित भाऊंच्या मार्गदर्शनाखाली इथले जे गार्डन असतील किंवा पाण्याचे टाके असतील, रस्त्याची कामं असतील, अजित भाऊंच्या माध्यमातून इथल्या विकासाला गती दिली आहे. खरं तर म्हणजे नागरिकांनी सुद्धा जो आपल्या प्रभागातला विकास करतोय त्याच्याच पाठीशी उभं राहिलं पाहिजे. म्हणजे अजित भाऊंच्या माध्यमातून हा सगळा पॅनल तयार झाला आहे, तुमच्या पाठीशी मग उभं राहिलं पाहिजे. निश्चित. कारण का सखुबाई गार्डनच्या समोर जे वाहन सुरू केलं आहे ते अजितदादा पवार यांच्या भूमिपूजन त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलं होतं आणि त्या ठिकाणी अनेक अशी मोठमोठी कामं या प्रभागामध्ये अजित गव्हाणे यांच्या पाठबळामुळे त्याला यश आलं तिथं. निश्चित सुरुवातीपासून आजपर्यंत. आणि अजित भाऊ गव्हाणेंचा असा स्वभाव आहे की बाते कम काम जादा, म्हणजे माणूस कमी बोलणार पण कामातून कृतीतून खूप चांगल्या पद्धतीने काम करणारं व्यक्तिमत्व आहे. आणि अनेक संपूर्ण भोसरीमध्ये या प्रभागामध्ये जास्तीत जास्त गार्डन करण्याचं काम सर्व श्रेय अजित भाऊ गव्हाणेंना या ठिकाणी निश्चित जातं. खरं तर म्हणजे अजित भाऊ गव्हाणे या निवडणुकीच्या रिंगणात असणार असल्याचे देखील चर्चा होत होत्या, परंतु सध्या आता त्यांच्या जागी तुम्हाला उमेदवारी मिळाली, त्या जागेवरती तुम्ही आता निवडणूक लढताय, त्या संधीचं सोनं होईल. निश्चित. कारण का मी मगाशीच आता तुम्हाला सांगितलं की अजित भाऊ गव्हाणे असे एक उमेदवार आहेत की या प्रभागामध्ये सर्वसामान्य म्हणजे अमर फुगे असन, भीमा काकी असन, प्रियंकाताई बारसे असन, ही ग्राउंड लेवलला काम करणारी लोक आहेत. आणि त्या ठिकाणी आम्हाला जी उमेदवारी मिळालेली त्या ठिकाणी अख्खा पॅनल
मोठ्या भरघोस मताने विजय होणार आहे आणि याचं सर्व श्रेय अजित भाऊ गव्हाणे यांना निश्चित जाणार आहे. खरं तर तसं बघायला गेलं तर म्हणजे आपण पाहतोय सध्या प्रभागामध्ये दुसरीकडल्या प्रभागातून थेट दुसऱ्या प्रभागामध्ये उमेदवार टाकले जात आहेत. खरं तर नागरिक देखील असा विचार करतात की ज्या उमेदवारांना आपण निवडून देतो तो उमेदवार आपल्या प्रभागातला आहे का, एका हाकेला धावून येईल का, अशा पद्धतीचा नागरिकांना प्रश्न पडतो. परंतु प्रभाग क्रमांक 5मधील हे सगळे स्थानिक सगळे उमेदवार आहेत, एका हाकेला धावून जाणारे आहेत या ठिकाणी. तसं बघायला गेलं तर त्याच्यामुळे निश्चितच नागरिक देखील यांच्या पाठीशी उभं राहतील आणि हे देखील वेळोवेळी त्या प्रभागातल्या नागरिकांसाठी धावून गेलेत. अमर भाऊ आहेत माझ्यासोबत. तुम्ही देखील या प्रभागामध्ये अनेक वेळा नागरिकांचे प्रश्न सोडवलेत. तुम्ही देखील सामाजिक कार्याच्या माध्यमातून तुम्ही देखील चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी कामकाज केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून तुम्हाला देखील तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी टाकली आहे. आज अजित पवार गटामध्ये सध्या आता तुम्ही उमेदवारी तुमची निश्चित झाली आहे. प्रभागात आता फिरायला चालू केलं आहे. काय सांगाल? प्रभागात फिरत असताना जे जुने जाणते नागरिक आहे, जे तरुण आहे, त्यांनी आम्हाला आवर्जून सांगितलं की अजित भाऊ गव्हाणे यांच्यामार्फत खूप विकास झाला होता आणि ह्या विकासाच्या जोरावर आम्ही तर उभं राहतोच आहे. 2017च्या पूर्वी आपल्या प्रभागात रोज पाणी होतं, ड्रेनेजची समस्या नव्हती. 2017 नंतर सत्ताधारी भाजपाच्या काळात अनेक प्रकल्पांना ब्रेक बसला, अनेक ठिकाणी भ्रष्टाचार झाला आणि 12 महिने आपले ड्रेनेज फुल असतात. पाण्याची एकदम गंभीर समस्या आहे. महिलांना खूप त्रास होतो. पाणी वेळी येतच नाही का, ते बी पुरेसे येत नाही आणि ह्या समस्या मोठ्या असल्यामुळे आणि ते सोडवण्यासाठी कोणीच आलं नाही. प्रशासनाने तर हात वर केले. निश्चितच म्हणजे सत्तेत असणं गरजेचं आहे. सत्ता असणे गरजेचं आहेच, पण ज्यांच्या हातात सत्ता दिली होती नागरिकांनी मोठ्या प्रेमाने चुकीच्या हातात गेली. गेली. मग सध्या आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे नागरिकांनी. नक्कीच, आणि ते राहणारच आहे. निश्चितच. कारण की आम्ही सहज उपलब्ध होणारे उमेदवार आहोत. निश्चितच. खरं तर तसं बघायला गेलं तर म्हणजे पिंपरी चिंचवड शहरामध्ये चिखली भागामध्ये नुकतेच अजित पवार या ठिकाणी येऊन गेलेत, प्रचाराचा शुभारंभ केला आहे. त्या दिवशी देखील अजित पवारांनी सांगितलं की महानगरपालिका जी आहे ती इथल्या स्थानिक प्रतिनिधींनी आहे ती पोकरून खाली अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांच्यावरती, अनेक कर्जबाजारी देखील महानगरपालिका झाली. त्याच्यामुळे राष्ट्रवादीसोबत पिंपरी चिंचवड शहरवासियांना नागरिकांनी सुद्धा राष्ट्रवादीसोबत राहिलं पाहिजे आणि राष्ट्रवादी जर या ठिकाणी सत्तेत जर बसली तर महानगरपालिकेवरती जो काही कर्ज झाला असेल, जी काही लाखो रुपयाची टेंडर निघले, जी काही कर्जबाजारी झाली, तिथं कुठेतरी आळा बसेल. त्यामुळं निश्चितच राष्ट्रवादी सोबत राहिलं पाहिजे. राष्ट्रवादी सोबतच यावेळेस नागरिक राहणार आहे, कारण की त्यांना एक संधी दिलेली होती. त्या संधीचं सोनं त्यांना करता आलं नाही. प्रशासकीय राजवटीत अजून भ्रष्टाचार झाला, प्रशासकीय राजवटीच्या आधीही भ्रष्टाचार झाला. आपली पालिका एकदम कर्जबाजारी झालेली आहे आणि कर्जबाजारी झाल्यामुळे अनेक समस्यांचं तोंड उघडून आहे. तुम्ही रोड बघा, रोडला गर्दी बघा, ड्रेनेजची समस्या, पाण्याची समस्या, कचऱ्याची समस्या, अनेक समस्या आहे. कोण जबाबदार याला? ह्याला जबाबदार सत्ताधारी. त्यांचं नियोजनच नाही आहे, नियोजन नाही त्यांचं, शून्य नियोजन आहे. नागरिकांनी सुद्धा विचार केला पाहिजे. मग नागरिक विचारच करतात, विचारच करणार, आता विचारच करणार. यावेळेस बदल होईल. निश्चित बदल होणार आहे. राष्ट्रवादी सोबत नागरिक उभं राहतील. राष्ट्रवादी सोबतच नागरिक उभे राहतील आणि नागरिकांनी ठरवलेलं आहे अजितदादा पवार यांच्या माध्यमातून हे पिंपरी चिंचवड अजितांच्या ताब्यात द्यायचं आणि परत आहे आपलं तसं पिंपरी चिंचवड साबूत ठेवायचं. निश्चितच म्हणजे चारही उमेदवार विजयी होतील, ठाम विश्वास आहे तुम्हाला? ठाम विश्वास आहे. चारही उमेदवार विजयीच होणार आहेत, कारण की आम्ही सहज उपलब्ध होणारी माणसं आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही सगळे स्थानिक आहात, तळागाळातली माणसं तळागाळातली माणसं आहेत. मॅडमांची शिक्षण संस्था आहे. राहुल भाऊंचं काम आहे. भीमाताई बी नगरसेविका होत्या, बार्शीताई बी नगरसेविका आहे. आम्ही सामाजिक कार्यकर्ते, पण आम्ही समाजामध्ये वावरतो ना. आम्हाला समाज ज्या अडचणी आहे त्या आम्हाला सांगणार ना, निश्चित, ते आम्ही करतोच. निश्चित. रात्री बेरात्री. आता येणारे जे हाय कोणी असेल, कोरोनाच्या काळातलं भांडवल करतात. आता एक भावनिक विषय, कोरोनात अनेकांचे घर उजडले नाही का. बरोबर आहे. आणि देशावरती संकट ओढवलं होतं. देशावर संकट आले, अनेकांच्या घरात दुःखाचं सावड झाले आणि त्याच्यावर काय राजकारण करायचं. आम्ही गहू दिले, आम्ही पोते दिले, आम्ही सॅनिटायझर मारले. अरे ते तुमचं कामच आहे आणि तुम्ही तर आले बी नव्हते. नागरिकांनी ओळखलेलं आहे आणि यावेळेस निश्चित बदल होईल. निश्चित बदल होणार आहे. खरं तर आज आपण पाहतोय भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 5मध्ये अजितभाऊ गव्हाणे यांच्या माध्यमातून जो काही अधिकृत पॅनल तयार झाला आहे, ह्या देखील सध्या आता हे सगळे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक 5मध्ये सध्या आता फिरतायत, प्रभागातल्या नागरिकांचे प्रश्न जाणून घेत आहेत. परंतु सध्या आता प्रभागातल्या ज्या काही समस्या आहेत त्या देखील सध्या आता यांच्यासमोर मांडतायत. परंतु सध्या या प्रभाग क्रमांक 5मध्ये जे आहे ते राष्ट्रवादीचा जो आहे तो झेंडा वर चढताना आपल्याला पाहायला मिळून येतोय. अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा. नव महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड, भोसरी.